कितीतरी वर्षांनी आलो ना आपण इथे. लहानपणी बरं असायचं राव. मनात आलं की आलो इथे खेळायला. पण आता वेळ काढायचं म्हटलं ना तरी वेळ निघतच नाही. श्वास घ्यायला मिळतो का रे वेळ? मग तसाच इथे यायला पण काढायचा. तुम्हा रायटर लोकांचं बरं असतं राव. मनात येईल ते लिहायचं, मनात येईल ते बोलायचं. तुम्हाला काय जाते म्हणायला? अरे आम्ही जे लिहितो किंवा जे बोलतो ते काय असं आभाळातनं नाही येत. असंच आपल्या आजूबाजूच्या लोकांचं केलेलं ऑब्झर्वेशन असतं ते. किती बदलली आहेस ग तू. पण मला खात्री आहे तुझ्यातील एक गोष्ट नक्की बदललेली नसणार. आणि ती कोणती? तू अजूनही बुद्धूच आहेस. कदाचित माझ्यातला हाच बुद्धू पण कोणाला तरी आवडला असेल. आज वातावरण किती छान आहे ना. अशा वातावरणामध्ये चहा किंवा कॉफी घ्यायला मजा येईल. हो, मग काय घेणार माझ्यासोबत? चहा की कॉफी? काही घेऊ, दोन्ही गरमच असतात. काय फरक पडतो? फरक पडतो गौरव. तो कसा? हे बघ, चहा म्हटलं की तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? चहा म्हटलं की कॉलेजच्या समोरची टपरी आणि तिथे केलेल्या टवाळकी. ओके, गुड. आणि कॉफी म्हटलं की? कॉफी म्हटलं की तू आणि तुझ्याबरोबर घालवलेले तासनतास. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं आहे. हे बघ, चहा घेण्याची मज्जा ही मित्रांबरोबर किंवा ग्रुपमध्ये येते, पण कॉफी घ्यायची मज्जा ही जिथे मैत्री पलीकडचं नातं आहे तेथे येते. चहासोबत आपण राजकारण, क्रिकेट ह्या चर्चा रंगवू शकतो, पण कॉफीसोबत प्रेम आणि पहिल्या भेटीच्या आठवणी रंगवल्या जातात. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीच्या दरवळणाऱ्या सुगंधासोबतचा चहा. हिवाळ्यातील एक धुंद संध्याकाळी गुलाबी थंडीसोबत घेतलेली कॉफी. महागड्या हॉटेलमध्ये स्टाईलनी पिण्यापेक्षा रस्त्यावरच्या टपरीवरचा चहा. 15व्या मजल्यावर गॅलरीत उभं राहून दाट धुक्यासोबत घेतलेली कॉफी. सदाशिव पेठेतील अमृतुल्यचा चहा. कोथरूडमधल्या दुर्गाची कॉफी. रात्रभर जागून केलेले संमिश्रण आणि सोबतीचा चहा. जुन्या मैत्रिणींसोबत लहानपणीचे किस्से सांगत काढलेली रात्र आणि सोबतीला कॉफी. चहा म्हणजे उदरीचं खातं. कॉफी म्हणजे घट्ट नातं. चहा सोबत चर्चा. कॉफी सोबत गप्पा. चहा म्हणजे कडक, कॉफी म्हणजे झकास. चहा म्हणजे मैत्री, कॉफी म्हणजे प्रेम. मग काय घेणार माझ्यासोबत? चहा की कॉफी? काय करू, तुझ्यासोबत कॉफीच गोड लागते. पण मी तर बुद्धू आहे ना, चालेल का तुला? मी तरी कुठे हुशार आहे. M3 3 वेळा दिलाय मी.